लोकमान्य NX क्लॉथ स्टोअर दिग्रस डिस्काउंट सोबत आकर्षक भेट 1500च्या खरेदीवर पुडिंग सेट, 3000च्या खरेदीवर नॉन स्टिक कढाई, 5000च्या खरेदीवर 3 पीस हॉटपॉट सेट किंवा मोप सेट, 7500च्या खरेदीवर हँड मिक्सर किंवा बाथरूम सेट, 10000च्या खरेदीवर ट्रॉली बॅग, 15000च्या खरेदीवर 2 पीस ट्रॉली बॅग सेट, 20000च्या खरेदीवर इंडक्शन, स्पेशल डिस्काउंट 20%, साडिया, ड्रेस मटेरियल, शूटिंग, शर्टिंग, लाचा, मेन्सवेअर, किड्सवेअर, लेडीज वेअर, इथेनिक वेअर, लोकमान्य NX क्लॉथ स्टोअर्स, मेन रोड, कच्चे चौक, दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। अवैध दारू विक्री करून चोरी झाल्याचा बनाव करण्याचा चालकाचा डाव फसला। पोलीस तपासात राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा संबंध नसल्याचे उघड। तर पुसद पोलिसांनी 7 इसमाविरुद्ध गुन्हे केले दाखल। राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे नाव असलेला ट्रक व त्यामधील अवैध होत असलेली दारूची विक्री यावर पुसद SDPO व पुसद पोलिसांनी धाड टाकून 65 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। परंतु पुसद पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये विदेशी दारू पुण्यावरून नागपूरला जायला पाहिजे होती, परंतु ट्रकच्या चालकाने सदर ट्रक पुसदला आणून त्यामधील 6 इसमांना दारू विकली। ट्रक चालकाचा मनसुबा असा होता की ट्रकमधील दारू विकायची व चोरी झाल्याचा बनाव करायचा असा डाव होता, परंतु पुसद पोलिसांनी तो डाव उधळून लावला। दारू विक्री करणारा चालक व दारू घेणारे इतर 6 अशा 7 आरोपीवर कारवाई पुसद पोलिसांनी केली। ट्रकचा मालक मयूर मनोज कोहोकडे, राहणार कोरेगाव, जिल्हा पुणे यांच्या विश्वास एंटरप्राइजेस नावाने ट्रान्सपोर्ट असून त्यांच्याकडे अनेक वाहने आहेत। त्यांना वाहतुकीचे कंत्राट मिळाले असून पुणेवरून नागपूर येथील खरेदीदार यांच्याकडे सदर दारू जाणार होती। अशोक लीलँड कंपनीचे क्रमांक MH12YB0048 चे मालक व वाहनावर लिहिलेले नाव राज्यमंत्री मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचा सदर प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेम कुमार केदार हे करीत आहेत। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।